बॉल आडवा बॅटने बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. दरम्यान पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाले बरकत शेखला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज फिरकीपट्टू सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर चर्चेत असणारा हे देखील नाव आहे. आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये ज्या सायकल आहेत आपण बाहेरून जायचं. आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. अकाउंट ओपन झालंय. आता मात्र खऱ्या अर्थाने रायगड वॉरियर्स संघाचं मात्र बरकत शेख आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कराडला बिलॉंग करणारा हा खेळाडू. यावेळेस फटका फसला. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सोडला गेला. विकेट किपर चुकी झाली आहे. जलसिंग पाटील सारख्या खेळाडूचा झेल सोडणं महागात पडणार आहे. कारण विचार केला तर सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या खेळाडूची चर्चा देखील सातत्याने रंगते. दख्खन पन्हाळा संघाचं नेतृत्व देखील हा खेळाडू करतो आणि त्याचा झेल आता सोडलाय. म्हणजेच काय, जीवनदान मिळालंय जलसिंग पाटीलला. एक सिंगल ऍड होते. 2 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 2 ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती कर्नाटकला बिलॉंग करणारा हा खेळाडू अर्थातच राहुल कुडचे, बोरगावला बिलॉंग करणारा खेळाडू राहुल कुडचे आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार वरती पाहायला मिळतोय. चौकार आलाय. पाहायला गेलं तर लोअर फुल टॉस बॉल होता आणि अगदी चांगल्या प्रकारे उचलला बॉलला लोअर फुल टॉस बॉल. त्यानंतर मनगटाचा वापर राहुल कुडचेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि 4 धावा या धावफलकावरती ऍड होतील. 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 6 ऑन द बोर्ड सुरुवात झाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला आता मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप पडून प्रोटेक्शन येईल तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर खुल्या गटाचे सामने आहेत आणि दोन्ही संघ मालकांनी चांगली संघबांधणी केली. एका बाजूला जर पाहायला गेलं तर कराड मलकापूर परिसरातील खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत. चांगली संघबांधणी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील वळण घेणारा बॉल, टप्पा पडला बाहेरच्या दिशेला, गरकन वळाला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमालीचा चेंडू हातायला गेलाय. खऱ्या अर्थाने बरकत शेख फिरकीचा जादूगर आहे. त्याची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चौकार जरूर आलाय, मात्र एक विकेटची संधी देखील त्याने निर्माण केली होती. यावेळेस देखील यष्टांच्या पाठीमागे बिहाइंड द विकेट. आता चुकी होणार नाहीये. कमालीचा झेल पकडलाय. विकेट मिळते. पहिला धक्का. जलसिंग पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आले. पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त झालाय. जलसिंग पाटीलची खेळी संपुष्टात आली. 7 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झाला. पहिल्या षटकामध्ये बरकत शेखच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि 1 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोल्हापूरकरांचा जल्लाद, कोल्हापूरकरांचा बाहुबली अवधूत पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती, 3ऱ्या स्थानावरती आता मात्र अवधूत पाटील, कोल्हापूरचा जल्लाद, कोल्हापूरचा बाहुबली, कोल्हापूरचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट आले. त्यानंतर आता मात्र जलसिंग पाटीलची जागा घेण्यासाठी अवधूत पाटील आलाय. म्हणजेच काय, पाटलांची पाटीलशाही आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणि फ्रॉम मलकापूर अर्थात सूरज पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. 2ऱ्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इन्व्हाइट केलं जात आहे सूरज पाटील. त्याचबरोबर एडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. स्ट्रायकिंग एंड वरती राहुल कुडचेला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. शफलो नॉन साइडला. क्या बात है. आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार. राहुल कुडचेच्या बॅटमधून आलाय शानदार षटकार.
पहिला बॉल अकूट टप्प्याचा हाताला शफल झाले, आउटसाइड डी ऑफ स्टंप होता, त्याला फोर्स केलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. सुरेख फटका पाहायला मिळालाय खऱ्या हाताने राहुल कुडचेच्या बॅट मधून. इथे मात्र 6 धाबांची मोहर लगावली गेली. चांगलं टायमिंग तिथे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. बेळगाव कर्नाटक बोरगावचा हा खेळाडू, कर्नाटक बोरगावचा हा सुपरस्टार बॅटर आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. एक चौकार आणि त्याचबरोबर एक षटकार देखील आता मात्र त्याच्या बॅटमधून आलाय. म्हणजेच काय तर धावा बनवायला सुरुवात झाली, म्हणजेच काय तर आक्रमकता दाखवायला सुरुवात झाली आहे. कुठेतरी जर विचार केला तर सूरज पाटील यांना देखील चांगली लेंथ हाताळणं गरजेचं आहे, कारण समोर तास ताकदीचे बॅटर आहेत आणि त्या ताकदीच्या बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करायची असेल तर अचूक टप्पा नियंत्रण राखणं देखील गरजेचं आहे आणि ते नियंत्रण राखण्याचा प्रयत्न सूरज पाटील नक्कीच करणार आहे. 13 धाबा फलकावरती लगावला गेला. 13 ऑन दी बोर्ड. हो, खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बरकत शेख चुकी करणार नाहीये आणि आता मात्र काय घडतंय, अजूनही पंचांचा इशारा येणं बाकी आहे. इट्स अ डेड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. कुठेतरी जर पाहायला गेलं तर संधी निर्माण केली होती, आता तोंडाशी आलेला घास अलगद खाली पडलाय आणि आता डेड बॉलचा इशारा, म्हणजेच काय धावसंख्या 13 या आकड्यावरती स्थिरावल्या. चला दरम्यान 13 या आकड्यावरती धावफलक स्थिरावताना पाहायला मिळतोय. कुठेतरी जर विचार केला तर संधी निर्माण केली होती, संधीचं सोनं देखील केलं होतं, मात्र त्यानंतर डेड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 13 या आकड्यावरती धावफलक, दुसऱ्या षटकाचा, दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ चालू आहे. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्विंग अँड मिस, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये षटकाराचं उत्तर दिलं जात आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक आता सूरज पाटीलचं राहिलंय. अशा प्रकारची नियंत्रित गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. समोर विस्फोटक बॅटर आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने 30 यार्ड सर्कलला भेटलाय, क्षेत्ररक्षक येतोय, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 4 धाबांची मोहर या चेंडूवरती लगावली जाते यष्टीचे. आता मात्र एक चौकार सध्याच्या घडीला राहुलच्या बॅटमधून आलाय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर विस्फोटक बॅटर आहे, आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी त्याला ओळखलं जातं आणि तोच आक्रमक अंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 या आकड्यावरती धावफलक नेऊन ठेवलाय. एक चेंडू जर चांगला हाताळला तर दुसऱ्या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा प्रहार राहुलचा राहिलाय. अकुट टप्प्याचा ऑन साइडला टर्न केलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार यस्तीचे. वापर गोलंदाजाच्या लाईन आणि लेंथचा वापर देखील करणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न सध्याच्या घडीला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो, यावेळेस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सरळ बॅटने धावा येत होत्या, तरी देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये तुर्तास अपयश येत असताना पाहायला मिळत आहे. दरम्यान डॉट फॉल झालाय. 21 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 21 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावा रोखाव्या लागणार आहे, कारण या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर धाबांचा पाऊस पाडला जातो आणि धाबांचा पाऊस रोखण्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. डॉट बॉल, बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू, 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 21. एका गड्यांच्या मोबदल्यात ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे.
थँक्यू सो मच दिसे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कराडचा सुपरस्टार बरकत शेख गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. कोणाला रोखण्यासाठी? अर्थातच कोल्हापूरच्या जल्लादाला, कोल्हापूरच्या बाहुबलीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय. हो, पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा कमालीचा हाताला गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाले. वाईड यॉर्करचा प्रयत्न. अगदी जर पाहायला गेलं तर पहिलं षटक देखील नियंत्रणबद्ध होतं आणि तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल देखील नियंत्रित पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल. बरकत शेखची कमाल पाहायला मिळते. बरकतची करामत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस देखील वळण घेणारा बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला पंच केलाय. डीप म्हणून प्रोटेक्शन येईल तोपर्यंत एक सिंगल डाव फलकावरती ऍड होते. चुकी झाले. क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. इथे चेंडू चांगला हाताळला होता, मात्र क्षेत्ररक्षण खराब आणि 4 धावा डाव फलकावरती. यस डीजे. विचार केला तर एक चौकार येत असताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तिथे खराब राहिलं. चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळला, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळाला. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र जर पाहायला गेलं तर संपर्क नव्हता. प्रोटेक्शन येईल फाईन लेग वरून तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. म्हटलं जातं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण हा पाठीचा कणा असतो आणि सध्याच्या घडीला विचार केला तर शिवप्रेमी मलकापूर संघाचा पाठीचा कणा सध्याच्या घडीला कमकुवत पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 27 ऑन दी बोर्ड. त्याचबरोबर महेश जगताप सर यांचा विशेष सन्मान अमोल लकटे सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका केलाय. धावा किती मिळतील? 6 धावा. अवधूत पाटीलच्या पाठमधून षटकारांची मोहर येस्तीच आहे. षटकार हा अवधूत पाटीलच्या बॅटमधून आहे. ज्या षटकाराची गरज होती, अवधूत पाटीलला कॉन्फिडन्स देणारा हा षटकार आता अवधूत पाटीलच्या बॅटमधून आलाय. 33 या आकड्याने धावफलक. 33 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा बनवायला सुरुवात झाली. आक्रमक बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये सुराय स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि पंचांचा इशारा. इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळला बरकत शेखने आणि तिथे डॉट बॉल आलाय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर षटकाराचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला बरकत शेख कराडला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला हे नाव देखील चर्चेत आहे. सातत्याने आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्हा असेल, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील जो खेळाडू सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळतो, तो खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. खोलो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला हा फटका केला. प्रोटेक्शन येईल तोपर्यंत एक सिंगल फलकावरती ऍड होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 3 षटकांचा खेळ दरम्यान समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात त्या 36. एका गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. तोपर्यंत एक डीजेचं सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे.
ट्रॅक वरती चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रसादच्या खांद्यावरती दिली जाते. चौथ्या षटकामध्ये इराण ऍक्शन कराडचा आणखीन एक गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. चौथं षटक अर्थातच आता मात्र हाताळण्याची जबाबदारी प्रसादच्या खांद्यावरती. मात्र समोर कोण आहे? अवधूत पाटील आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. पहिला बॉल बॅकफुटला गेला, एक्स्ट्रा कव्हर्सला एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अवधूत पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. यावेळेस शफल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर 41 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 41 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर विचार केला तर आक्रमक बॅटिंग त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावा, सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला केलं जात आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला संघ देखील सुस्थितीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि या नो चेंडूवरती धावा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. नो बॉल तर आलाय आणि या नो चेंडूवरती किती धावा, अजूनही इशारा येणं बाकी आहे. पंचांचा किती धावांचा इशारा येईल हे आता मात्र पाहणं गरजेचं आहे. मात्र राहुल मैदानाच्या आतमध्ये आग उकणारी बॅटिंग करतोय. सध्याच्या घडीला चौकार षटकारांची भाषा त्याच्या माध्यमातून बोलली जाते. त्याला पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. अंपायर्स कॉल इज अ लास्ट कॉल, याची नोंद घ्यायची आहे. कोणी पंचांशी वाद घालायचा नाहीये. त्याला पंच निर्णय करायचा. नो प्लस धावा किती? नो प्लस 4 धावा म्हणजे 5 धावांचा बोनस हा ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्येचा विचार केला तर 46 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 46 ऑन दी बोर्ड. राहुल कुडचे कमालीचे बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतोय. कर्नाटक बोरगावचा हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला या कोल्हापूर नगरीमध्ये येऊन आपली छाप सोडतोय. आपला नावाचा डंका सध्याच्या घडीला वाजवत असताना पाहायला मिळतो. 9 चेंडू आणि 23 धावांची खेळी साकारली जाते. दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर महेश जगताप सर यांचा शुभ सन्मान अमोल लकटे सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. 46 धावा धावफलकावरती चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. कुठेतरी जर विचार केला तर नियंत्रण हरवून गोलंदाजी या षटकामध्ये केली गेली आणि त्यामुळे थोडस महागडं षटक आतापर्यंत ठरत आहे. हो, यावेळेस समोरच्या दिशेने वा आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार राहुल कुडचेच्या बॅटमधून. यस दिसे समोरच्या दिशेने खेळत असताना आमच्या समालोचन कक्षाला त्याचबरोबर मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळाला. 52 या आकड्यावरती 50 प्लस धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत. 52 धावा धावफलकावरती हे षटक महागडे ठरलंय. पहिल्या 3 चेंडूंवरती 18 धावा आल्या आहेत. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, इथे चांगला चेंडू हातायला गेला. इथे नियंत्रण पाहायला मिळालंय. ज्या चेंडूची गरज होती आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूवरती, अखेर चौथ्या बॉलवरती तो चेंडू हातायलाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 53 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 53 ऑन दी बोर्ड. एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या जात आहेत. सिंगल डबल चौकार षटकार, सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलंय. अशाच प्रकारे मोमेंटम देखील कॅरी अखेरच्या षटकापर्यंत करावं लागणार आहे, कारण समोरचा संघ देखील त्याच ताकदीचा आहे. शिवप्रेमी मलकापूरचा संघ त्याच ताकदीचा संघ हा पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाले. पहिल्या 3 बॉलवरती 18 धावा, त्यानंतर लगेचच पुढच्या 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव आले. म्हणजेच काय, धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतायत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तरी पण या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. चला, पाण्याची व्यवस्था करायची. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला दुखापत झाल्या, पाण्याची व्यवस्था करायची.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते अल्पशा कालावधीनंतर. पुन्हा एकदा बॅक टू दी क्रिकेट. खुल्या टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने. वा, फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा वाचवल्यात खऱ्या अर्थाने. आता मात्र या चेंडूवरती धावा रोखल्या गेल्यात. पहिले 3 चेंडू गोलंदाजांचे राहिले, मात्र शेवटचे 3 बॉल हे गोलंदाजांचे राहिले. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 53 आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. राहुल खुर्चे कर्नाटक बेळगावचा खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून घेण्याचा प्रयत्न. धावा किती मिळतील, धावा किती मिळतील या चेंडूवरती. 2 धावा तर पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. चार धावा धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 57 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क नव्हता. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. त्याचबरोबर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण सतपाल कहाडेला पाहतोय. स्वर्गीय विनायकराव शेळके पाटील स्मृती चषकामध्ये बेस्ट बॉलरचा मानकरी राहणारा गोलंदाज आपल्याला सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. हे नाव देखील सध्याच्या घडीला चिन्ह आहे. या नावाची देखील चर्चा सातत्याने रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहिला तर अनेक स्पर्धांमध्ये हा खेळाडू चांगला खेळ सातत्याने करतोय. यावेळेस बॅटची कडा पाठीमागे फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये आणि आता मात्र या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 59 या आकड्यावरती. 59 ऑन दी बोर्ड. 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने सतपाल खाडे धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चांगली गोलंदाजी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सतपाल खाडे याच्याकडून.
यावेळेस साडवा पाठचा हा कडवा प्रहार बॉल सीमा पार राहुलच्या पाठमधून आकाशाला गवस निघालणारा आणखीन एक षटकार. पाहायला मिळालाय. आता मात्र एक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टोटल 65 या आकड्यावरती 65 ऑन दी बोर्ड. 65 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप खराब चेंडू पाहायला मिळालाय. दंडित केलं जाईल. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा आल्या आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 66 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, एक षटकार आलाय. फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये एक्स्ट्रा धाव खर्ची केले. 66 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑप्शन, पुन्हा एकदा ते चित्र, पुन्हा एकदा पंच वळतील, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावेची खूण केली जाते. अजूनही पंचांचा इशारा येणं बाकी आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आणि सातत्याने मागच्या 2 चेंडूंवरती थोडंसं अपयश आलंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा हा दुसरा एक्स्ट्रा चेंडू आलाय. 67 या आकड्यावरती धावफलक. 67 ऑन दी बोर्ड. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. शतपाल काडे कुठेतरी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र त्यावेळेस जर पाहायला गेलं तर थोडासा ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू हाताला जातोय. सध्याच्या घडीला हे नाव देखील चर्चेत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला बोरगावचा हा खेळाडू आपल्या नावाची छाप छोडतोय. लोअर फुल टॉस, पाठची कडा घेतले पाठीमागे, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल धावफलकावरती ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 68 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 68 ऑन दी बोर्ड. एकेरी दुहेरी धावा देखील तितक्यात महत्वाच्या आहेत, कारण विचार केला तर 360 मैदान आहे आणि या 360 मैदानावरती बॅटिंग करत असताना धावांचा डोंगर आपल्याला उभा करायचा. प्रतिस्पर्धी संघ शिवप्रेमी मलकापूरचा संघ देखील त्याच ताकदीचा संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधात खेळत असताना धावा बनवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्स एकेरी दुहेरी धावा देखील सातत्याने करतायत. यावेळेस अवधूत पाटीलच्या बॅटमधून फटका तर खेळला आणि या फटक्यावरती धावा किती तर 6 धावांची मोहर अवधूत पाटीलच्या बॅटमधून. आला एक शानदार षटकार. स्पीडअप घ्यायचंय. अजूनही खूप सामने खेळणं बाकी आहे. थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 6व्या षटकामध्ये 6वं षटक हाताळण्यासाठी श्रेयस पाटीलला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. पहिल्या 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या 74 धावा आणि आता मात्र शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती श्रेयसला आपण पाहतोय. विश्वास श्रेयसवरती दाखवला गेलाय. नावातच यश आहे आणि आता मात्र यश आपल्याला संपादित करायचं या मॅच मध्ये. श्रेयस पाटील. दुसऱ्या बाजूला विचार केला तर राहुल कुडचे बोरगावच्या खेळाडूने या सामन्यामध्ये प्रभावित केलाय. आतापर्यंत 15 चेंडू आणि 42 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेले. मात्र दुसऱ्या बाजूला त्याला रोखण्यासाठी श्रेयस पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जबरदस्त खेळाडू मलकापूर कराड विभागातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. आता मात्र मनाप्रमाणे गोलंदाजाच्या मनाप्रमाणे ते क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप जाऊ दिलाय. बॉलला विकेट किपर कडून चुकी झाली. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिले आणि ती चिंतेची बाब 22च्या स्वरूपात. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं आणि ती चिंतेची बाब सध्याच्या घडीला सदवते शिवप्रेमी मलकापूर संघाला. क्षेत्ररक्षण खराब राहिलंय आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतलाय. 76 या आकड्यावरती धावफलक. 76 ऑन दी बोर्ड. कुठेतरी विचार केला तर धावांचा डोंगर उभा केला गेलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. 76 धावा म्हणजेच काय
तर धावांचा डोंगर आतापर्यंत उभा केला गेलाय, मात्र त्यांना रोखावं लागणार आहे, फलंदाजांना रोखावं लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांनी हात समांतर केलेत आणि एक्स्ट्रा धावेची खून केल्या. पुन्हा एकदा 77 या आकड्यावरती धावफलक, 77 ऑन दी बोर्ड. 77 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं आणि या धावा रोखण्यासाठी श्रेयसवरती विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळला, मात्र दुसरा चेंडू दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाले. एक्स्ट्रा धाव जरूर आले, मात्र प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. कुठेतरी धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय सध्याच्या घडीला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला अवे फ्रॉम द बॉडी, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुल कुडचेच्या पाठपरून आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगूळ ठोकलाय षटकार. दिवसातल्या पहिला सामन्याचा पहिला अर्धशतकवीर कोण आहे? अर्थातच राहुल कुडचे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट राहुलसाठी होऊन जाऊ दे. जिसे हार का डर नहीं, वही जीत की असली कीमत जानता है. कठीण रास्तों पर चलने वाला एक दिन अपनी मंजिल पहचानता है. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 87 धावा धावफलकावरती आणि त्यापैकी 52 धावांची खेळी राहुलच्या बॅटपूर आल्या. खोलवर टप्प्याचा इथे चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, इथे गती परिवर्तन पाहायला मिळालंय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 87 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आजच्या दिवसातल्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये पहिलंच अर्धशतक राहुल कुडचेच्या बॅटपदू आलाय. 52 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 19 चेंडू आणि 52 धावा म्हणजे काय, तर या कर्नाटक बोरगावच्या या खेळाडूने प्रभावित केलं. या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डीपिंग लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. इथे एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल. 88 आकड्यावरती आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. 88 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या बाजूला विचार केला तर अवधूत पाटीलने देखील चांगली बॅटिंग केली. 12 मध्ये 27, 200च्या स्ट्राईक रेटने तो देखील बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आता अखेरचा चेंडू, आता शेवटचा बॉल आहे. फटका विशेष येणार का, मोठा फटका येणार का, की गोलंदाजांनी जशा प्रकारे रोखलंय तशा प्रकारे रोखून धरण्यामध्ये यश येणार. हे शेवटचं षटक खऱ्या अर्थाने 50-50 राहिलंय. 12 धावा देखील आल्यात आणि त्याचबरोबर धावा रोखण्यामध्ये देखील यश आलंय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्या, बॉल धन 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 सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय अवधूत पाटीलच्या बॅटमधून. या शेवटच्या बॉलवरती चौकार. 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 6 षटकांचा खेळांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 92 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात कमालीची बॅटिंग अवधूत पाटील आणि त्याचबरोबर राहुल कुडचेने केली आहे. 92 धावा धावफलकावरती. मात्र दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि या 36 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 93 धावा शिवप्रेमी मलकापूर संघाला.
टीम्स कॅप्टन आपल्यासाठी हा कॉल असेल. धुरंधर 11 संघाच्या विरोधामध्ये ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूरचा संघ. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपला टॉस का बॉस कक्षामध्ये लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. आजचा पहिल्या दिवसातला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला धुरंधर 11 संघाच्या विरोधामध्ये ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूरचा संघ. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातलं दुसरं महायुद्ध रंगणार आहे. चला कॅप्टन आपण यायचंय नाणेफेकीसाठी आपला टॉस का बॉस कक्षामध्ये. आणि त्याचबरोबर यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक महेश जगताप सर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. चला दोन्ही टीम्स धुरंधर 11 ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर दोन्ही टीम्स कॅप्टन आपण यायचे नाणेफेकीसाठी. महेश जगताप सर यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. त्याचबरोबर चला शंकर थोरात आणि संदीप दोन्ही टीम्स कॅप्टन धुरंधर 11 आणि त्याचबरोबर ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर. चला आपण नाणेफेकीसाठी यायचं. शंकर थोरात आणि त्याचबरोबर संदीप आपण यायचं लगेचच नाणेफेकीसाठी. चला सलामीचे बॅटर्स पाठवायचे, सलामीचे फलंदाज पाठवायचे. चला दोन्ही टीम्स कॅप्टन यानंतरचा होणारा सामना ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाच्या विरोधामध्ये धुरंधर 11. चला त्याचबरोबर चारही संघांसाठी एक विनंती असेल, महत्वाची अनाउन्समेंट असेल. पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये नाणेफेक केलं जाईल याची नोंद घ्यायची. पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित राहिले पाहिजे त्याची नोंद देखील दोन्ही चारही टीम्सने घ्यायची आहे. हॅलो, चला शंकर थोरात आपण यायचंय नाणेफेकीसाठी. शंकर थोरात आपल्याला विनंती आहे, आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सातारा जिल्ह्याचा कंदीपेढा अर्थातच मयूर कुंभार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीने स्ट्रायकिंग एंड वरती अमरला आपण पाहतोय. अमरला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. मात्र दुसऱ्या बाजूला मयूर कुंभार सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर भूषण गोळे नंतर ज्या नावाची चर्चा सातारा जिल्ह्यातून रंगते तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती या स्पर्धेचा पहिला अर्धशतकवीर कर्नाटक बोरगावचा सुपरस्टार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राहुल कुर्चे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिला बॉल रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक सागर पाटील याच परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आपल्याला या सामन्यामध्ये देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार दिला या एका धावेने मदत झाली आणि आता स्ट्रायकिंग एन वरती मयूर कुंभार साताऱ्याचा कंदी पेढा आता मात्र स्ट्रायकिंग एन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूची चर्चा असं आयकॉन खेळाडू त्याचबरोबर भूषण गोळेनंतर ज्या खेळाडूची चर्चा रंगले तो खेळाडू आता मात्र सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले क्षेत्ररक्षकाचा कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात फॉलिंग स्वीप फटका घेण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका डीप वरून प्रोटेक्शन आशुतोष आंबपकर येतील तोपर्यंत एक सिंगल फलकावरती ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 2 रन्स ऑन दी बोर्ड. 2 धावा फलकावरती लगवल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावला गेला. रिव्हर्सचा फटका. वा क्या बात आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी फरक नाही पडत लॉजिकचा खेळ आमचा मॅजिकचा अमोलच्या बॅट मधून आलाय शानदार षटकार. सुरेख फटका पाहायला मिळालाय. 6 धावांची मोहर तिथे लगावले गेले. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर लेग साईडच्या दिशेने त्याचबरोबर प्रेक्षकांना विनंती आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरच कॅच झेल पकडायचा आहे. 6 धावांची मोहर लगावली गेली. चला 6 धावांची मोहर लगावली जाते आणि 6 धावेच्या मदतीने 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 8 ऑन दी बोर्ड. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आलेलं अपयश आलेलं यश आपल्याला पाहायला मिळालं. 8 या आकड्यावरती धावफलक. कुठेतरी जर पाहायला गेलं तर ज्या सुरुवातीची गरज होती त्या सुरुवातीच्या षटकामध्ये एक षटकार आलाय. त्यावेळेस बाटची कडा घेतल्या. बाटची लेडिंग एज फिरकीची जादू पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. बॅकवर्ड पॉइंट मध्ये पुन्हा एकदा सागर पाटील येतील तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 9 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. मयूर कुंभारला आता मात्र आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. सध्याच्या घडीला सातारा जिल्ह्यातून या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने रंगते. यावेळेस स्वीपचा फटका. बैठक आडव्या पाटने ऑन साइडला मयूर कुंभारच्या पाठमधून आला एक शानदार षटकार. चला धुरंधर 11 आणि त्याचबरोबर ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर कॅप्टन आपण यायचे नाणेफेकीसाठी वारंवार कॉल दिले जात आहेत. चला थोडस सहकार्य करा. आता मात्र षटकार आलाय. मयूर कुंभारचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. साताऱ्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू सातत्याने पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये या खेळाडूचे फॅन फॉलोइंग देखील अगदी चांगल्या प्रकारे. एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओमध्ये एक छोटासा समर्थक मयूर कुंभारचा त्याची सेल्फी घेत असताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड आमच्या कॅमेरामॅनला दिले सलामी. 6 धावांसाठी बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सांगली जिल्हा शिराळा तालुका आणि शिराळा तालुक्यातील मांगले गावाचा हा सुपरस्टार फिरकीचा जादूगर अर्थातच सनी सरापले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूची देखील चर्चा रंगली. या खेळाडूकडे देखील सध्याच्या घडीला पाहिलं तर चांगला खेळ सातत्याने करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मांगले गावाला बिलॉंग करत असताना विजय पावले यांच्या पावलावरती पाऊल ठेवून हा खेळाडू देखील सातत्याने आपल्या नावाची छाप सोडतोय. तो खेळाडू सनी सरापले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान नाणेफेक जिंकले. धुरंधर 11 वाळवा संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर लगेचच होणारा सामना आजच्या दिवसातलं दुसरं महायुद्ध आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाच्या विरोधामध्ये धुरंधर 11 वाळवाचा संघ. बॅक टू दी क्रिकेट चालू असलेल्या सामन्याकडे आपण वळतोय. पहिला बॉल टप्प्याचा ऑन साइडला फोर्स केलाय. मिडॉन मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू थोडासा अकूट टप्प्याचा हातायला फलंदाजाकडे संधी होती खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर, मात्र ती संधीचं सोनं तितक्या चांगल्या प्रकारे करता आलेलं नाहीये. हो, इथे वळण घेणारा बॉल, इथे वळण घेतलंय, इथे टर्न झालाय. एक सिंगल धाफलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत आणि तो खेळ खेळणं देखील या मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. कारण पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 92 धावांचा डोंगर उभा केला गेला. 93 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत. हो, रिव्हर्सचा फटका बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मयूर कुंभारच्या बॅट पडून आलाय चौकार. चला, त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्सचा जो बॅनर लावलाय त्या बॅनरच्या इथे कोणी बसायचं नाही, बाजूला बसायचंय. प्रेक्षकांना मी विनंती करतो, अश्वमेध स्पोर्ट्सचा जो बॅनर लावलाय आपल्या यष्टी रक्षकाच्या पाठी, त्या बॅनरच्या इथे कोणी बसायचं नाही. विनंती आपल्याला प्रेक्षक वर्ग. हो, यावेळी सफलून घेण्याचा प्रयत्न. ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टर्न केलंय. डीप पलून प्रोटेक्शन येतोय. बालाजी मानेच्या टोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅकचा येणारा हा दुसरा चौकार. एक नंबर बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये मयूर कुंभारची. 5 चेंडू आणि 21 धाबांची केळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. धाबांचा पाऊस पडलाय. हो, इथे खोलवा टप्प्याचा बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न. हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. हा चेंडू खऱ्या हाताने चांगल्या प्रकारे हातायला दरम्यान डॉट बॉल येतोय. 2 चौकार जरूर आले. त्या व्यतिरिक्त सनी सरापलेने देखील चांगली गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस पाकफुटला जाऊन एक्स्ट्रा कवचला पॅरालाइज स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हकीकत है ये ख्वाब नहीं, मयूर कुंभार तुम्हारा जवाब नहीं. लाजवाब स्ट्रोक आला षटकार. दोन षटकांच्या अखेरीस 36 धावा फलकावरती आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली. 18च्या सरासरीने धावा बनवायला सुरुवात झाली. पहिलं षटक देखील थोडंसं महागड होतं आणि दुसरं षटक सनी सरापलेचं देखील महागड होतं. 36 धावा या पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती लगवल्या गेल्या. सुरुवात चांगली झाली, मात्र या सुरुवातीचा शेवट देखील गोड करावा लागणार आहे. म्हटलं जातं ना, अंत भला तो सब भला, त्यामुळे शेवट देखील गोड करणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अवधूत पाटीलला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र संघाच्या कर्णधाराने अवधूतच्या खांद्यावरती दिली आहे. कारण पहिली 2 षटकं महागडी होती, त्यामुळे तिसऱ्या षटकामध्ये विश्वास अवधूत याच्यावरती दाखवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती
अमोलला आपण पाहतोय सुरुवात या खेळाडूने देखील चांगली दिली आहे. 5 चेंडू आणि 9 धावा स्लीपिंग पार्टनरची भूमिका बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक षटकार देखील तिच्या बॅटमधून आलाय. 36 धावा धावफलकावरती. समीकरणाचा विचार केला तर समीकरण 24 बॉल आणि 57 धावांचा पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. उलटा फुलटा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी अमोलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 40 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक आशुतोष येतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये आणि आता मात्र या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतंय. 41 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. मयूर कुंभारला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये 27 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आल्या. पुन्हा एकदा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. इथे चांगला बॉल पाहायला मिळतो. इथे चांगल्या चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. चौकाराचं उत्तर दिलं जात आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अवधूत पाटीलची देखील चर्चा आहे. कोल्हापूर जिल्ह्याला धुळे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि या खेळाडूची देखील चर्चा आहे आणि त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षाच्या थेट समोर करण चव्हाणला देखील आपण पाहतो. या खेळाडूची देखील चर्चा. हातकणंगले तालुका आणि रुकडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याचा देखील नावलौकिक राहिलाय. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अवधूत पाटील पहिले 3 चेंडू 5 धावा खर्च केल्यात. समोर मयूर कुंभार सारखं आव्हान आहे आणि त्याला रोखलं जात आहे. हो पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. काय गोलंदाजी चालले. कमालीचा केस आकारला जातो. पहिला बॉल वरती चौकार आला मात्र त्यानंतर प्रत्युत्तर कसं द्यावं कसा कमबॅक करावा हे अवधूत पाटीलला देखील माहिती आहे. बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू आले. पहिल्या 4 बॉल वरती फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो इथे देखील कमालीचा चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये देवराज मिटकेचं देखील कौतुक करावं लागणार आहे. खऱ्या अर्थानं धावा देवराजने देखील रोखल्यात. एक धाव धावफलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 42 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 42 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर चौकार आल्यानंतर कमबॅक अवधूत पाटीलचं राहिलंय. चौकारानंतर उर्वरित 4 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा म्हणजेच काय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखून धरण्याचं काम इथे मात्र अवधूत पाटीलने केलंय. समीकरणाचा विचार केला तर 19 मध्ये 51 धावा. जमेची बाप म्हणजे शिवप्रेमी मलकापूर संघाचे दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. हो पुन्हा एकदा टप्पा पडला. वळण घेतला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या बिनबाद 42. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि या 18 बॉल मध्ये आवश्यकता आहे 51 धावांची. उर्वरित 3 षटकांचा खेळ. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ. 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 51 धावा. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचा थरार. डीजेचे एक सुमधुर गाणं. ओ डीजे.
पटापट खेळ करायचा आहे. अजूनही 5 सामने खेळणं बाकी आहे. 18 मध्ये 51 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका आणि हातकणंगले गावातून आंबप गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आशुतोष आंबपकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मवीर चषक मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने 2 षटकं हाताळली आणि 4 फलंदाजांना बाद केलं. 9 धावा देत असताना तो खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आशुतोष आंबपकर आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेट देखील सातत्याने चांगल्या प्रकारे खेळत आलाय. कोल्हापूर जिल्ह्याचं लेदर बॉल मध्ये देखील प्रतिनिधित्व या खेळाडूने केलंय. तो खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला आव्हान कठीण आहे. समोर कोण आहे? अर्थातच मयूर कुंभार, साताऱ्याचा एक जबरदस्त बॅटर सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. 18 मध्ये 51 बनवायचे समीकरण थोडंसं कठीण आहे. मात्र जमेची बाब शिवप्रेमी मलकापूर संघासाठी पाहायला गेलं तर दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहे. म्हणजेच काय तर हा सामना रंगतदार होणार आहे. म्हणजेच हा सामना हाय व्होल्टेज होणार आहे. शेवटचे 18 बॉल असणार आहेत आणि या 18 बॉल मध्ये 51 ची आवश्यकता आहे. पहिला सामना आपण पाहतो. आजच्या दिवसातलं पहिलं महायुद्ध रंगताना पाहायला मिळतं आणि पहिला सामना आता मात्र प्रेक्षकांची उत्कंठा देखील या सामन्यामध्ये शिगेला जाऊन पोहोचले. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकट किती मोठं असलं तरी त्यावरती पाय ठेवून उभं राहण्याची ताकद माझ्यामध्ये असली पाहिजे आणि ती ताकद आता मात्र मयूर कुंभारने दाखवले आणि आशुतोष आंबपकरच्या विरोधात चौका टोकलाय. सेहेचाळीस आकड्यावरती धावफलक. 46 ऑन द बोर्ड. थोडासा ओव्हरपिच चेंडू हाताळला आणि त्याचा फायदा मयूर कुंभारने घेतलाय. साताऱ्याचा हा जबरदस्त खेळाडू, या खेळाडूची चर्चा सातत्याने राहिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आशुतोष आंबपकर या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागणार आहे. कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला. इथून पुढे कमबॅक करण्याची ताकद त्या खेळाडूकडे देखील आणि तो कमबॅक आता मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. कारण समीकरणाचा विचार केला तर येणारे 17 बॉल आणि 47 ची आवश्यकता आहे. हो, इथे वेगवान बॉल. इथे वेग पाहायला मिळालाय. प्रचंड भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉलला अपील देखील झाली. जयसिंग पाटील कडून थोडीशी अपील देखील झाली. मात्र पंचाचा नॉट आउटचा इशारा. डॉट बॉलला चौकारानंतर प्रत्युत्तर दिलंय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. वेग प्रचंड आहे आणि तो प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये दाखवला जात आहे. चौकारानंतर उत्तर कशा प्रकारे द्यावं पुन्हा एकदा आशुतोष आंबपकरने दाखवलंय. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालंय. ऑन साइडला टर्न केलंय. डीप प्रोटेक्शन सनी सरापले येतील तोपर्यंत इथे एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. या एका धावेच्या मदतीने 47 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 47 ऑन द बोर्ड. कुठेतरी विचार केला तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये खराब झालेलं क्षेत्ररक्षण ही चिंतेची बाब शिवप्रेमी मलकापूर संघाला राहिले आणि त्यामुळेच तो धावांचा डोंगर उभा केला गेला आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे. मात्र काही अंशी आता मात्र या षटकांमध्ये थोडंसं जकडून ठेवण्यामध्ये यश आलंय. हो, खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला. हेलिकॉप्टर षटकार. यस तिथे नाहीये कारण षटकार ठोकलाय. कोणाच्या विरोधात? आशुतोष आंबपकरच्या विरोधात षटकार ठोकलाय. अमोलचं कौतुक करावं लागणार आहे. अगदी परफेक्ट यॉर्कर होता आणि त्या बॉलवरती अगदी खोदून काढत असताना काऊ कॉर्नरला क्लिअर केलं आणि 6 धावांची मोहर तिथे लगावली आहे. आणि आता मात्र धावसंख्या झपाट्याने वाढते. 53 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. हे षटक आता मात्र थोडं महागडं ठरतं. या अगोदर अवधूत पाटीलने चांगलं षटक हाताळलं. मात्र या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने वाह क्या बात आहे. पॅरल स्ट्रोक. समालोचन कक्षाला दिलाय सलामी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार.
गेलं तर क्षेत्ररक्षणासोबत खिलवाड करत असताना पाहायला मिळतोय, कारण या अगोदर मिडऑफचा क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती होता, लॉंग ऑफ वरती होता, त्यानंतर आतमध्ये घेतला आणि त्याच्या डोक्यावरून फटका केला. लोअर फुल टॉस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालंय. हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ दरम्यानच्या कालावधीमध्ये समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 59. जिंकण्यासाठी 12 चेंडू असणार आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 17च्या सरासरीने बनवायच्या 34 धावा. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचं सुमधुर गाणं, ओ टू डीजे. घेतो तो दुसऱ्या बाजूला 11 मध्ये 26 वरती अमोल खेळत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 34ची आवश्यकता 5व्या षटकामध्ये. अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 34 धावा. खऱ्या अर्थाने हे निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जितक्या धावा रोखल्या जातील तितकं कठीण आव्हान हे प्रतिस्पर्धी संघाला देता येणार आहे. मात्र या षटकामध्ये जर धावा आल्या तर पुढचं षटक थोडंसं सोपं होणार आहे. पहिला बॉल फॉलिंग स्वीप घेण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या बॉल वरती निर्धाव चेंडूची सांगता. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अवधूत पाटीलने कमाल केली आहे, कारण तिसरं षटक हाताळत असताना देखील चांगलं षटक हाताळलं आणि या 5व्या षटकामध्ये देखील पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळलाय. मयूर कुंभारला शांत ठेवण्यामध्ये यश आलंय अवधूत पाटीलला. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. 11 मध्ये 34ची आवश्यकता आहे. चित्तथरारक सामना, पहिला सामन्यामध्ये अगदी हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन आहे. 11 मध्ये 34ची आवश्यकता आहे. लो फुल टॉस ऑन साइडला, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. नो प्लस 1 तर कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चाललाय. तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. नो प्लस 3, 4 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. कुठेतरी चुकी झाले. एक्स्ट्रा एफर्ट्स लगावण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश आलं आणि त्यामध्ये खराब चेंडू हाताळला आणि क्षेत्ररक्षण देखील काही अंशी खराब पाहायला मिळालंय. नो प्लस 3 अशा 4 धावा धावफलकावरती. म्हणजेच काय, येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल असेल फ्री हिट. या फ्री हिटच्या बॉल वरती स्ट्रायकिंग एंड वरती कोण आहे? अमोलला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. या अगोदरचं षटक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलंय तो खेळाडू आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. समीकरणाचा विचार केला तर 11 मध्ये 30ची आवश्यकता आहे. फ्रीहिटचा बॉल आडवा पाटणे ऑन साइडला. जितका उंच तितकाच लांब. अमोलच्या पटपडून आला एक शानदार षटकार. बजावले. अर्थातच अमोलचं इथे कौतुक करावं लागणार आहे, कारण समीकरण बदललंय. येणारे 10 चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये आवश्यकता किती धावांची आहे? 10 मध्ये
24 धाबांची आवश्यकता आहे. येणारे 10 चेंडू आणि आवश्यकता 24 धाबांची. हे षटक आता मात्र अवधूत पाटीलचं महागडं ठरत आहे. या षटकामध्ये देखील धाबा खर्च झालाय. म्हणजेच काय तर या स्पर्धेमध्ये आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये वर्चस्व फलंदाजांचं राहिलंय. फलंदाजांचाच बोलबाला या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बागफुटला गेले, पंच केलंय, एक्स्ट्रा कव्हर्सला भेटलाय. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी अमोलच्या पाठमधून आलाय चौकार. कमालीची बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या माध्यमातून. म्हटलं जातं ना, मेहनत को किस्मत से कभी तोल मत देना, जो रोज लड़े वही जीत का मतलब समझते हैं. आज खामोशी है तो इसे कमजोरी ना समझ, कल यही सन्नाटा तेरी ताकद बनता है. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अमोल नावाचं वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा आहे, मात्र त्या संघाला उत्तर देत असताना आपल्याला हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. खोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेने डीप बलून प्रोटेक्शन येत आहे. करंटचा वार आणि इथे चुकी झाली आहे. किती धाबा मिळतील तर 4 धाबा धाव फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा पहिला सामन्यामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये 92 धावा आणि आतापर्यंत 4.4 षटकामध्ये 77 धावा बनवल्या गेल्यात. येणारे 8 बॉल आणि या 8 बॉल मध्ये 16ची आवश्यकता आहे. अजूनही या 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन येत आहे. 1 रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 78 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस बॉल होता, तर कुठेतरी जर पाहायला गेलं तर सरळ बॅटने जर फटका केला गेला असता तर रिझल्ट आणखीन चांगला पाहायला मिळाला असता. येणारे 7 बॉल आणि या 7 बॉल मध्ये 15ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. काय सामना रंगतोय पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये हाय व्होल्टेज थरारक सामना मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल आणि 15ची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने हा बॉल निर्णायक असणार आहे. या बॉलवरती मोठा फटका आला तर समीकरण सोपं शिवप्रेमी मलकापूर संघासाठी होणार आहे. लो फुल टॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका गेला. डीप बलून प्रोटेक्शन, करंटचा वाण चुकी झाली आहे. पुन्हा एकदा चुकी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येत असताना पाहायला मिळतोय. आणि आता समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये आवश्यकता किती धावांची आहे? 6 मध्ये 11ची आवश्यकता आहे. या 6 चेंडू आणि 11 धावा रोखण्यासाठी कोणावरती विश्वास दाखवला गेला विश्वास अर्थात तर सांगली जिल्ह्यातील खेळाडू सनी सरापले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये कुणी कमाल केली आहे? अर्थातच अमोल शेळके आणि मयूर कुंभारने या मॅच मध्ये कमाल केल्या. 82 धावांची सलामीची पार्टनरशिप पूर्ण केली जाते आणि आता सामन्याचं समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 11 धावांचा पाऊस या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेग घ्यायचा दोन्ही टीम्स. चला बॉस 11 आपण थोडंसं सहकार्य करायचं, थोडंसं स्पीडअप घ्यायचं. अजूनही यानंतर 5 सामने घेणं बाकी आहे.
6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती कोण आहे? अर्थातच अमोल शेळकेला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. भागीदारी कशा प्रकारे असावी? 50-50 पार्टनरशिप ही दोन्ही फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये सतलाच्या कडेला पाहायला मिळते. एका बाजूला 16 मध्ये 40 या आकड्यावरती मयूर कुंभार बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला 15 चेंडू आणि 41 धावा. म्हणजेच काय तर दोन्ही खेळाडूंनी समान भार आपल्या संघाचा आपल्या खांद्यावरती उचललाय. म्हणूनच त्यामुळे सध्याच्या घडीला समीकरण सोपं आहे. येणारे 6 बॉल आणि 11 ची आवश्यकता. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न डीप करून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एका धावेवरतीच आता मात्र समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 83 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 83 ऑन दी बोर्ड. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये आता मात्र सनीला कमाल करावी लागणार आहे. सनीला जादू करावी लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. आशुतोष आंबटकर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड पुन्हा एकदा होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते 84 या आकड्यावरती. येणारे 4 बॉल आणि या 4 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता आहे. पहिला सामना या स्पर्धेचा स्काय ट्रॉफीचा हा पहिला सामना आणि पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. गोलवा टप्प्याचा फॉलो थ्रू मध्ये वा काय क्षेत्ररक्षण रनआउटची संधी डायरेक्ट गेट असते, तर अमोल शेळकेला माघारी जावं लागलं असतं. मात्र इथे एक सिंगल आले. इथे सिंगल आले म्हणजेच काय येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि बनवायच्या 8 धावा म्हटलं जातं ना. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी चालेल. त्या शून्याच्या पुढे किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती ताकद दोन्ही संघांना दाखवायची. स्टेप आउट केलाय. यावेळेस समोरच्या दिशेने 6 धावांची मोहर मयूर कुंभारच्या पटपडून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली जाते. कमालीचा केस आकारला गेलाय आणि आता समीकरण बदललंय. येणारे 2 बॉल आणि 2 ची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेले तर पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजांचं वर्चस्व बॉस 11 संघाचं पाहायला मिळालंय. मात्र त्यानंतर शिवप्रेमी मलकापूर संघाच्या फलंदाजाने कमालीचा रनचेस पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. चला दोन्ही टीम्स यानंतर आपण देखील लगेचच रेडी राहायचंय. 2 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये कमबॅक झालाय. चांगली बॅटिंग केली जाते. फॉलिंग स्लिप वा 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 सुरेख फटका. बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर. कुछ किया बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 93 धावांचा डोंगर नाबाद या जोडीने भेटलाय. एकदा या जोडीसाठी टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर या जोडीसाठी हो जाते. कमालीची बॅटिंग केली जाते. पहिला सामना हाय व्होल्टेज ड्रामा. रनचेस आपण पाहिलं 93 धावांचा रनचेस मयूर कुंभार आणि त्याचबरोबर अमोल शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. सामना जिंकलाय. दरम्यान शिवप्रेमी मलकापूर संघाने सामना जिंकलाय. विजयावरती शिक्कामोर्तब पराभूत केलं रायगड वॉरियर बॉस 11 संघाला. मात्र खचून चालणार नाहीये रायगड वॉरियर बॉस 11 संघाला, कारण लीग पद्धतीचे सामना आहे. अजूनही संधी आहे आणि त्या पुढच्या संधीचं सोनं त्यांना नक्कीच करावं लागणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा दुसरा अर्धशतकवीर आपल्याला मिळालाय. अर्थातच मयूर कुंभार ठरलाय या स्पर्धेचा दुसरा अर्धशतकवीर आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून 93 धावांचा पाठलाग करत असताना 51 धावांची खेळी फक्त आणि फक्त 19 चेंडू मध्ये आली. अर्थातच साताऱ्याचा कंदी पेढा मयूर कुंभार ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.